या नगर जिल्ह्यात शेवगाव पाथर्डीमध्ये होऊन गेलेल्या कोणत्याही आजी माजी आमदारांना जायकवाडी धरणातून पाणी आणण्याची योजना सुचली नव्हती। जायकवाडी धरणातून 9 गावांना अधिक त्या 4 गावात ॲड केली, अशी 13 गावांना जायकवाडी धरणातून पाणी मिळण्याच्या योजनेला मंजुरी दिलेली आहे। सुमारे 125 कोटी रुपयाची ती योजना आहे। सौ हर्षदा काकडे सध्या मुंबईला आहेत। माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या चेंबरमध्ये बसले आहेत आणि ती मंजुरीचं पत्र आत्ता त्यांनी पाठवलं आहे। शेवगाव तालुक्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी। आज तारीख आहे 4/10/2024। सध्या या क्षणाला सौ हर्षदा काकडे ह्या जलसंपदा खात्याच्या माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या दालनात बसून आहेत। काही तासापूर्वीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। मला अत्यंत सांगण्याला आनंद वाटतोय की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळानं शेवगाव तालुक्यातील जायकवाडी धरणातून 9 गावांना अधिक त्या 4 गावात ॲड केली, अशी 13 गावांना जायकवाडी धरणातून पाणी मिळण्याच्या योजनेला मंजुरी दिलेली आहे। सुमारे 125 कोटी रुपयाची ती योजना आहे। सौ हर्षदा काकडे सध्या मुंबईला आहेत। माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या चेंबरमध्ये बसले आहेत आणि ती मंजुरीचं पत्र आत्ता त्यांनी पाठवलं आहे। गेल्या 5 वर्षापासून या पत्रासाठी, या संघर्षासाठी मी लढतोय। ही कल्पना माझी, हा संघर्ष माझा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। या नगर जिल्ह्यात शेवगाव पाथर्डीमध्ये होऊन गेलेल्या कोणत्याही आजी माजी आमदारांना जायकवाडी धरणातून पाणी आणण्याची योजना सुचली नव्हती। 24 वर्षापूर्वी आम्हाला सुचली, 17 गावाला पाणी दिलं आणि आज माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण, 13 गावांना जायकवाडी धरणातून पाणी आणण्याच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे। वरूर खुर्द, वरूर बुद्रुक, सालवडगाव, खरडगाव, थाट, वाडगाव, मुर्शदपूर, आखेगाव, मुर्शदपूर ही 13 गावं बसलेली आहेत। या सुमारे 125 कोटी रुपयाच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे। नक्कीच ही योजना प्रत्यक्ष आता अंमलात यायला शासकीय कागद माझ्या हाती आहे। आता याच कामासाठी आमच्या आयुष्यातील पुढील सोनेरी ताकद आणि याच कामासाठी वापरणार आहोत। कॉम्रेड आबासाहेब काकडे यांनी शेवगाव तालुक्यातील चिराग भागासाठी केलेल्या संघर्षाची आज खऱ्या अर्थानं पूर्तता होत आहे। अत्यंत आनंदाचा आणि शेवगाव तालुक्याच्या दृष्टिकोनातून वैभवशाली क्षण, हा क्षण तुमच्या समोर साजरा करताना माझं आयुष्यच मी साजरं करतोय असं मला वाटतं। धन्यवाद।